तर आज गुरुवार होता आणि चतुर्थी पण होती, तर मी इथे मंदिरामध्ये आले होते। इथे साईबाबाचं, गणपतीचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। हे ब्रह्मकमळाचं झाड आहे, मंदिराच्या बाहेर आहे हे झाड। मंदिराच्या बाहेर पण खूप झाडं लावलेली आहे इथे। हे मंदिर आहे आतमध्ये, खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये। तिन्ही देवाचं मंदिर एकाच मंदिरामध्ये आहे। इथे देवांना आंघोळ नव्हती घातली, अजून आंघोळ घालायची बाकी होती, अजून आंघोळच घालायची होती आता। मंदिराच्या बाहेर मस्त हिरवीगार झाडी आहे इथं सगळ्या फुलांची, फळांची सगळे झाडं आहे। विहीर पण आहे इथे एक। हे मंदिर माझ्या माहेरी आहे, आमच्या घराजवळून जवळच आहे हे मंदिर। मंदिरात गेल्यावर मग मी अगोदर झाडून घेतलं, पुसून घेतलं, सगळ्या देवांना आंघोळ घातली, कपडे घातले, फुलं ते वाहिले, नंतर मग रांगोळी काढून घेतली लगेच। मंदिरामध्ये मी आता झाडून घेतलं, पुसून घेतलं, रांगोळी काढली, देवांना आंघोळ घातली। खूप भारी प्रसन्न वाटत होतं या मंदिरामध्ये, बाहेर जाऊच वाटत नव्हतं। हे बघा प्रिशू कशी खेळते मंदिरामध्ये। आज गुरुवार पण होता आणि चतुर्थी पण होती। इथं गणपतीचं मंदिर आहे, साईबाबाचं आहे आणि विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे। तिन्ही पण मंदिर आहे एकाच मंदिरामध्ये इथं। हे बघा प्रिशू कशी पळतीये, तिला खूप मोकळं वाटत होतं इकडं खेळायला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु। या मंदिरामध्ये इथे रात्री आरती राहते, भंडारा राहतो। परत रात्री आम्ही इकडे मंदिरामध्ये आलो होतो, तर इथे आरतीची तयारी चालू झाली होती, आरती भरून ठेवली होती। इथं आरती असते मंदिरामध्ये रात्री 6 वाजता आणि भंडारा पण आहे आज, तर इथं आरतीची तयारी चालू आहे। आरती ते भरलेलं आहे आता, दिवा अगरबत्ती झाली, थोड्याच वेळात इथं आरती चालू होणार आहे आता। आरती किती वाजता चालू करायची ग? 6ला का? किती वाजले आता? टाइम बंद आता 5:30 वाजले वाटतं। 6ला का? ही साईबाबांची आरती घेण्यासाठी जात आहे आतमध्ये। गुरुवारी हो का? प्रिशू तू आरती घेणार आहे? आरती घेणार आहे का तू? जय जय बाप्पाची आरती। आरतीला किती टाइम आहे अजून? आपल्याला येऊन किती टाइम झाला इथं? आता आरती चालू करायची आहे। आरती चालू झालेली आहे आता। दिगंबर पनिवर वंदना सर्व सोंड वक्रतुंड त्रिनेना हरी हरी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय देवी जय महिषासुरवनी व दैत्यासुरवनी। आरती ते झाल्यावर दर्शन घेण्यासाठी येत होते इथे एक एक जण, कोणी चालूच राहत होतं। आरती झाल्यावर प्रिशू या लहान लहान मुलींसोबत धिंगाणा घालत होती, ह्या तिच्या मावश्या आहे। तिचे हात नको ओढू तसे। आरती झाल्यावर आता इथे हरिपाठ होणार आहे, या हरिपाठ घेण्यासाठी बसलेले आहे इथे। तोपर्यंत इकडे भंडारा चालू झाला होता। हे वरण आहे भंडाऱ्याचं, वरण पण झालेलं होतं। वरण, पोळ्या आणि भात होता भंडाऱ्याला। इकडे पोळ्या चालू आहे भंडाऱ्याच्या। कुठं जायचं? जायची। आणि नंतर मग इकडे जेवण पण चालू झाले होते। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।